2023 मध्ये ठाण्यामध्ये एशियातील सगळ्यात मोठं आणि आधुनिक MRR चिल्ड्रन्स हॉस्पिटल हे कार्यरत आहे. UK मध्ये असताना तुम्हाला एका राजाचं ऑपरेशन करायला मिळालं, इनफॅक्ट 2 राजाचं. जसं मी नॉर्मल माझ्या ऑपरेशन त्या दिवशीचं लिस्ट खतम करून बाहेर आलो, मला कॉल आला बार्कलेवरनं की असं असं प्रिन्स विलियमला ॲक्सिडेंट झालाय. गॉल्फ खेळताना त्याच्या मित्राच्या पाठी उभा राहिला तो आणि ती मित्राने त्याची गॉल्फ स्टिक अशी उचलली ती इथे लागली त्याला. म्हणजे जाता येता कोणी असं पॉइंट आउट करेल, ओ ही द वन हूज ऑपरेटेड विल नो असं कधी झालं नाही. No, no. तेवढी पब्लिसिटी मी केली नाही. UK मध्ये असं तुम्हाला केव्हा वाटलं की ओके नाव आय एम डन हिअर आणि नाव आय हॅव टू गो बॅक टू माय कंट्री? Yeah, so that is also another very turning point in my life. 94-95 मध्ये मला रोया साहेब भेटले. त्यांच्या मनात एक चिल्ड्रन्स फॅसिलिटी क्रिएट करायचं त्यांच्या मनात होतं. 96-97 आय थिंक ही हॅड डिसाइडेड दॅट वी वॉन्ट टू बिल्ड अ हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन. चिल्ड्रन्स हॉस्पिटल डिझाईन केलेला आर्किटेक्ट नव्हता. ओके, तर ह्याचा आर्किटेक्ट जो आहे सो हे पण तुमचं अलाइन्ड होतं हो. की वी हॅव टू मेक द बेस्ट Yes. नुसतं हॉस्पिटल. ही डिड नॉट वॉन्ट अ मी टू हॉस्पिटल. मी टू म्हणजे बांधायच्यासाठी बांधलेलं नाही. थीम्स ज्या तुम्ही ठरवल्या हो. या सगळ्या वेगवेगळ्या अॅनिमल थीम्स वेगवेगळ्या रूम्स मध्ये किंवा बरोबर. हे पण म्हणजे आणि हे डिझाईन कोणी केलं? ओव्हरऑल डिझायनिंग बिल्डिंगचं प्लॅनिंग क्लिनिकल प्लॅनिंग म्हणतो आम्ही त्याला, ते एक फॉरेन आर्किटेक्ट होता. ओके, आमच्या ग्रेट ऑर्मन स्ट्रीट इंटरनॅशनल विंग आणि टोरंटोचं सिक किड्स चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहे. सिक किड्स तिथून तो इथे आला होता. सो हाऊ डू यू नाव फील अबाउट दिस की हे उभं राहिलेलं नाव एव्हरीथिंग फायनली इट इज Yeah, so ऑपरेशनल? आता लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. रिअलाइज दॅट सच अ फॅसिलिटी इज अवेलेबल. त्यांचा ध्यास हा आहे की कुठल्याही प्रकारचं बालगोपालांची काहीही समस्या असेल त्यावर ट्रीटमेंट करून परिवारात हास्य आणि सुख मिळवून देणं हा त्यांचा ध्यास आहे.